वावेघर टीमचा कॅप्टन आणि वडगाव टीमचा कॅप्टन आपण दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी यायचंय. वडगाव टीमचा कॅप्टन आलाय. मी वावेघर टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी यावं. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज हरेश, नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज प्रशांत, गोलंदाजी मार्क वरती सूरज पुजारी. पहिलं षटक वेगवान तेज तरार गोलंदाज तयार आहे. बघा लागला असेल तर पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल होतोय. सुरुवातीला मी उल्लेख केला की हा गोलंदाज अगदी तेज तरार आहे आणि ह्याच्या विरोधात तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक खेळू शकत नाही, कारण की अगदी स्विंगचा मारा त्याच्या माध्यमातून केला जातो. खराब बॉल पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू आणि वाईटच्या बरोबरीने पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक दोन चेंडू स्वेर येत आहेत. दुसरी धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाते. गोलंदाज तयार आहे. पंचांकडे या ठिकाणी लाऊड अपील मागितली जाते. लेग बिफोर द विकेटची. आणि हा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. दोन चेंडूवरती दोन धावा केवळ खर्ची केल्या सूरज पुजारी या गोलंदाजानं. आणि नाणेवली संघ म्हटला ना तर या चौक विभागामधील अलीकडच्या 2 वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आणि जरूर चांगली कामगिरी करताना आपण त्यांना सातत्यपूर्वक पाहिलंय. दोन चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज पुजारी या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि धावचीत स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होईल. महत्वाची विकेट या ठिकाणी धावचीत स्वरूपात प्राप्त केली. आणि अनिरुद्ध सोनावणे या ठिकाणी येत आहेत. खाणे आंबिले टीमचे एक चांगले खेळाडू, एक चांगले ऑलराऊंडर. दिशा दिली आहे.
धाव मिळेल केवळ एक. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा आहेत त्या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येतं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 3 धावा. एक गडी गमावलाय बॅटिंग करत असताना गावदेवी नानिवली टीमनं. तीन धावा आहेत त्या धावफलकावरती. 3 षटकांचं सत्र आहे, इनिंग आहे आणि 3 ओव्हरमध्ये किमान किमान 30+ धावा या मॅचमध्ये जमवाव्या लागतील. गोलंदाज तयार प्रणय. पहिलाच बॉल या ठिकाणी परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. वाईट +4 म्हणजे 5 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात. चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती बोनस स्वरूपात 5 धावा मिळाल्या होत्या गावदेवी नानिवली टीमला. गोलंदाज प्रणय तयार आहे. पंचांनी बोट उंच केलं. अजून एक डावखुर हाताचा फलंदाज
तीन चेंडूंची फेरी केली आणि 8 धावा आहेत केवळ धाव फलकावरती. आडव्या बॅटनं खेचला या पटक्याला आबेमध्ये आहे चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते आणि हे एकेरी धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावा संख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. केवळ 9 धाबा आहेत. एखाद्या मोठ्या पटक्याची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या नानिवली टीमला, परंतु तेच एकाच 2 मोठे पटके वाचवायचे आहेत ते ठाणे आंबिवली टीमला. पटका हवेमध्ये झेल होण्याची संधी आणि झेलला कॅरी केलं जात आहे. फलंदाज संकेत वरती होतो झेलबाद. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. ब्लॉकरला टाकला चेंडू. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट मिळण्याची शक्यता. फलंदाज या ठिकाणी होतोय किरण पाटील. धावच्या स्वरूपात बाद. येतोय नयन शिंदे. विराज शिंदे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. तिसरं षटक संघासाठी घेऊन आलाय, परंतु डावखुरा त्याचा फलंदाज मंगेश जुगरे मैदानाच्या आतमध्ये. मंगेश जुगरे आणि त्याच्या साथीला मयूर जुगरे तांडेल. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावा संख्येवरती. षटक फार चांगलं टाकलं दोन्ही गोलंदाजांना. 5 धावा बाईच्या मिळाल्या होत्या पहिल्या चेंडूवरती. एकही चेंडू नव्हता आणि पहिला चेंडू बाईच्या मी तर म्हणेन स्वरूपात बोनसच्या स्वरूपात त्या 5 धावा मिळाल्या होत्या. वाईट होता तो चेंडू. अवंतरच्या 5 धावा मिळाल्या होत्या आणि तदनंतर केवळ 2च धावा खर्च केला. चांगला फटका. गॅप सिलेक्शन चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज मयूर तांडेलच्या बॅटमधून पाहायला मिळतो हा चौकार. पंधरा धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज
विराज शिंदे हा गोलंदाज. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतोय तो नाणिवली संघ पाहणं गरजेचं आहे. पटका हवेमध्ये, झेल होण्याची संधी आहे. झेलच्या खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेलला कॅरी केलं, झेलला पकडलं ते प्रणय पाटारे या क्षेत्ररक्षकानं. बाद होतोय. आता नवीन फलंदाज या ठिकाणी करण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही इथे बाकी आहे. शेवटचे निर्णायकारक 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही मी तर म्हणेन इथून पुढे जर एकाच 2 मोठे फटके आले तर एक चांगलं टोटल उभं करू शकेल तो नाणिवली संघ. सामना थोडासा थांबवायचा आहे पंच. आणि या ठिकाणी अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विराज हा गोलंदाज. निर्धाव बॉल जर आला तर धाबा जमवणं कठीण होईल, परंतु चांगला फटका, गॅप सिलेक्शन चांगला आहे. बॉल जाईल गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. येतोय चौकार. त्या धाव फलकावरती शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून पुढे जर चांगल्या चेंडूची फेकी केली तर कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखलं जाईल. परंतु चांगला फटका येतो, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल, परंतु तदनंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. चौथी धाव कंप्लीट केली जाईल का? आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. धावा मिळतील या चेंडूवरती एकूणच 3 आणि या 3 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धाब संख्येवरती. म्हणजे 18 चेंडू आणि आता 23 धाब संख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 23 धाब संख्येचा पाठलाग करायचंय ते खाणे आंबिवली टीमला. अठरा चेंडू आणि 23 धाव संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय ते खाणे आंबिवली टीमला आणि त्याच 23 धाव संख्येचं संरक्षण या मॅच मध्ये करायचंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या नाणिवली टीमला.
विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ जांभिवली आयोजित ही आमदार चषक 2024 ची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य शिल्पकार काशीनाथ लक्ष्मण गावडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली आहे. आणि तदनंतर संजय गावडे असतील, विजय कोंडिलकर असतील, विकास गावडे असतील, प्रथमेश मुने असतील, आतिश गावडे असतील, जयदास गडगे असतील, अलंकार कोंडिलकर असतील आणि तदनंतर यांची सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं सर्वांचं आपण करतोय आभार व्यक्त या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु ही स्पर्धा अगदी तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघा किंवा इथे येऊन लाईव्ह तुम्ही ही स्पर्धा बघा, परंतु अगदी 50,000 रुपयाचं जे आयोजन असतं ना, तसं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन काशीनाथजी गावडे साहेबांना की त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली आहे. गोलंदाज तयार आहे अनिरुद्ध. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. बिग कम्युनिकेशन होतं दोन खेळाडूंमध्ये आणि धाव घ्यायची की नाही आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने अडकले होते. त्या संभ्रमात होते या दोन्ही खेळाडू. एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळते. 18 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचं संरक्षण करायचं होतं. 17 चेंडू. प्रतेश मुने यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना रायगडाची श्रीमंती, पुरंदराची भव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि अगदी सह्याद्री एवढी उंची लाभो ही आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा देतो. शेवटचे 17 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. मंगेश डावकुरा आताचा गोलंदाज आहे, परंतु आता त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला पटका आहे ऑन साईड मध्ये. एक धाव या चेंडूवरती मिळते. या सर्कलचा पावंदी असणारा हे षटक आहे आणि या सर्कलच्या पावंदी असणाऱ्या षटकामध्ये ना तुम्हाला कमीत जितक्या कमी धावा तुम्ही खर्ची कराल तितक्या कमी धावा तुम्हाला या षटकामध्ये खर्ची कराव्या लागतील. कारण की 18 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचं संरक्षण करायचं होतं. आता शेवटचे 16 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. पहिलं सर्कलचा पावंदी असणारा षटक आणि षटकामध्ये जितक्या कमी धावा खर्ची करेल ना मंगेश तितक्या चांगल्या असतील त्या नानिवली टीमसाठी. परंतु जर एकात दोन मोठे फटके आले, फलंदाज अनिरुद्ध सोनाने आणि त्याच्या साथीला खेळणारा सूरज पुजारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून, तर या धावा अगदी एकात दोन षटकामध्ये पूर्ण करतील हे दोन्ही फलंदाज. कारण की तितकी गुणवत्ता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. अनिरुद्ध सोनावणे ऑन स्ट्राईक वरती आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि या एका धाबेच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. 20 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. 5 धाबा चेंडूंहून जास्त आहेत. हे 5ला जर दूर केलं ना खऱ्या अर्थानं एकात दोन चेंडू डॉट बॉल, एकात दोन चेंडूवरती विकेट. परंतु एकात दोन चेंडूवरती जर षटकार चौकार आले तर हा सामना अगदी सोपा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. शेवटचे नेक्स्ट मॅच साठी आम्ही वावेघर टीमचा कॅप्टन आणि वडगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आज चांगला पटका, गॅप सिलेक्शन चांगला आहे. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे आणि येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. संख्येची गरज आहे. ऑन साईड मध्ये हा फटका होता. गॅप सिलेक्शन चांगलं होतं. फटक्यामध्ये एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, ताकद कमी होती, परंतु तरी देखील सीमारेषा गाठली जाते. सूरज पुजारी ऑन स्ट्राईक वरती आहे. मयूर मंगेश गोलंदाज तयार आहे आणि हा फटका चांगला आहे. सूरज पुजारीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा विलोपनीय षटकार. सिंगल डबल वरती थांबवलं ना तर ठीक असेल, परंतु एकात दोन मोठे फटके आले ना तर धावांनी चेंडूमध्ये अंतर
अगदी कमी करण्यात येईल. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सूरज पुजारीच्या बॅटमधून षटकार आला, चौकार आला आणि 10 धावा अगदी मायनस झाल्या आणि त्यानंतर आलेल्या मित्र म्हणेन 3 धावा, म्हणजे एकूणच 13 धावा खर्ची केल्या जातात या षटकामध्ये. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 10 धाबसंख्येची अजूनही गरज आहे. चला वाबेगर टीमचा कॅप्टन, हा तुम्हाला शेवटचा ना अंतिम कॉल आहे की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती मंगेश. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईट मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील परंतु अडवणं कठीण. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सूरज मधून पाहायला मिळतो आज षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि आता 4 धाबसंख्येची गरज आहे. उमेशजी गावडे यांच्या शुभाच या ठिकाणी या दोन संघादरम्यान टॉस केले जाईल. केशवजी गावडे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभाच या दोन संघादरम्यान टॉस केले जाईल, कारण की ही स्पर्धा अगदी सगळी आपल्या तुमची आणि आमची सर्वांची आहे, त्यासाठी सर्वांचा हातभार या स्पर्धेला लाभणं गरजेचं असेल. उमेश म्हात्रे, अंकुशजी तांडेल यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. योगेशजी तांडेल देखील या ठिकाणी असतील, श्याम पवार, राम पवार यांचं देखील या स्पर्धेसाठी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. 4 षटकांचं सत्र असेल नेक्स्ट इनिंग. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत वाबेकर आणि त्यांच्या बरोदात आपल्याला पाहायला मिळेल. वडगाव वाबेकर टीमनं टॉस जिंकलंय. जो का निर्णय आहे ना वाबेकर टीम, लगेच तुम्ही या ठिकाणी पोहोचवा, कारण की केवळ 4 धावसंख्येची गरज आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता जरूर नितीन या क्षेत्ररक्षकांना, परंतु धाव मिळेल केवळ 1. जरूर क्रिकेटमध्ये कधी मित्रांनो काही घडू शकतो. मयूर पिसेकर यांच्या स्पर्धेमध्ये, बदलापूरच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये एका धाब्याचं संरक्षण केलं होतं. नितू माली जो गोलंदाज होता कडाव टीमचा, आणि कडाव टीमनं जाई टीमला पराभूत केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि घडलेलं कधी बिघडेल ना हे सांगणं कठीण आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलं, आक्रमण जरूर केलंय. मंगेश त्या ठिकाणी येतोय चेंडूच्या खाली, ज्याला कॅरी केलं जात आहे. आता शेवटचे 10 चेंडू आणि अजूनही 3 धाबसंख्येची गरज आहे. चांगला फटका ऑन साइट मध्ये, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळाली जाते आणि केवळ एकच धाव मिळेल. आता शेवटचे 9 चेंडू प्रणय पाटारे यानं या सिंगलला प्राधान्य दिलं. आता शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धाब्यांची. शेवटचे निर्णायक 9 चेंडू शिल्लक आहेत, 2 धाबसंख्येची अजूनही इथून पुढे विजयासाठी गरज आहे. अनिरुद्ध जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत सांगणं कठीण. शेवटचे आता 8 चेंडू आणि 2 धाबसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या बरोबरीनं समीकरण बदलेलं. आता एका धाबसंख्येची गरज आहे. शेवटचे 9 चेंडू आणि एका धाबसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि एका धाबसंख्येची गरज आहे. नितीन तयार आहे. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शेवटचे आता निर्णायकारक 8 चेंडू आणि एका धाबसंख्येची गरज आहे. चला आयोजकांचा वेळ वाचला अनिरुद्ध सोनवणे, आयोजकांचा वेळ वाचवायचा प्लीज, कारण की संघ थोडेसे उशीर आले होते.
सकाळच्या सत्रामध्ये आणि उशिरा थोड्याशा मॅच चालू झालेल्या त्यासाठी प्लीज आणि गोलंदाजांनी वेळ वाचवला त्याबद्दल धन्यवाद. आणि हा सामना जिंकलाय तो माहिरा 11 खाने आंबिवली टीम त्यांचं गोडगोड कौतुक. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला. नानिवली टीमनं चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. त्यांचं देखील मी आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला वावेकर टीम. जो काही निर्णय आहे ना त्या निर्णयावरती आपण लगेच अंमलबजावणी करायची प्लीज. सूरज पुजारी ठरवले.